सुधाकर. जय हिंद साहेब. साहेब माफ करा, मी न विचारता इथं आलो. पण साहेब मला घरी बसवत नाहीये. एवढ्या वर्ष नोकरीची सवय. साहेब घर मला खायला उठतंय. पुण्याला जायचं. पुण्याला पुण्याला का जायचंय सर? लालीला शोधायला. लालीचा शोध घ्यायला पुण्याला? साहेब म्हणजे लाली पुण्यात आहे याचा पुरावा आपल्या. ही फाईल आहे, याच्यामध्ये काही पोस्टर्स आहेत. ते महाराष्ट्रभर हे पोस्टर जाणार होते, लावण्यात येणार होते, पण त्याच्या आधीच कुठे जाळून टाकले हे पोस्टर्स. साहेब तुम्हाला लालीवर संशय? साहेब म्हणजे हा भामटा जे म्हणतोय ते खरं आहे का? नाही नाही, हा आहे ना, याची पण एक लिंक आहे आपल्याकडे. तुझी खबरी आहेत ना पुण्यात? दोघं तिघ आहेत सर. त्यांचा वापर करा, कसून चौकशी करा, त्या लालीचं मागोवा घ्या. थँक्स सर. या. पैसे कशाला सर? लागतात. नाही सर. देव. थँक्स. जय हिंद. ही पोरं जामकरला नक्की काय सांगत होती? सुधाकर पण सस्पेंड आहे, तरी सुद्धा तो पोलीस स्टेशनला कसा काय आला? बरं आला तर आला, लगेच घाईत निघून पण गेला. नक्की काय चाललंय या जामकरचं? लाली, लाली. नाही काही नाही, ते कोर्टात निघालो होतो. आज एका केसची सुनावणी आहे, तर मला जाणं भाग आहे. तुला हे सांगायचं होतं की अनोळखी माणसांना चेहरा दिसणार नाही याची काळजी घे, आणि जर ओळखीचा असलास तर काय करायचं हेही तुला माहिती आहे. सो काळजी घे. आणि लाली, ती गिल्ट होतं मला, म्हणजे काल जे काही घडलं त्यासाठी पुन्हा एकदा सॉरी. मी खरंच अगं ते यापुढे मीच माझी काळजी घेईन नीट. काय झालं? तुला पण यायचंय? परत मला लॉक करून गेलास तर? अगं नाही, तसं का करेन मी. एनिवे बाय. तुझ्यासाठी फ्रीजमध्ये काहीतरी ठेवलंय. युगंधर. उस्मान चाचा, कैसे हो? उस्मान चाचा, तब्येत सुधारली तुझी? लय पैसे कमावतो वाटतं. पैशासोबत आता माझ बी आलाय तुला. काय हवालदार साहेब, चेष्टा बी करायची नाही. कशाचा हवालदार बाबा, आता ते बी नाही राहिलो मी. ते कळलं आपल्याला. तुला कसं कळलं? साहेब खबर आहे आपण, आपल्या सही खबर असते. बोला काय काम होतं?
फोटो बघ. हिला काय पण करून शोधायचं. हे तर मेली आहे ना, तिच्यावर केस चालू आहे कोर्टात. जिवंत असू दे किंवा मेलेली असू दे, काय पण करून हिला शोधायचं. हिच्याबद्दल कुठली जरी माहिती कळाली, कसली जरी भनक लागली ना, ताबडतोब मला कळवायचं. ठीक आहे साहेब, काम होऊन जाईल. तुझे सगळे पंटर काम आलं, लवकरात लवकर काम झालं पाहिजे. साहेब, ते जरा हात चावतोय सकाळपासून. जरा औषध काय असेल ते सांगा की. चावतोय. लय पैसे कमवायचे वाटतं. माझा बरोबर लय रगील झालायस तू. साहेब, आता कुठं हात जरा शांत झाला बघा. येऊ का? जामकर साहेब, हो जामकर साहेब, लालीजी जिवंत आहेत का? सांगा ना, खरंच जिवंत आहेत का? नाही, त्या मेल्या असत्या तर आतापर्यंत तुम्ही पुराव्यांचा ढीग गोळा केला असता. कोर्टात कधीच सिद्ध झालं असतं ना मी आरोपी आहे. मी काही केलेलंच नाही. तो वकील कोण, युगंधर प्रताप, त्याला पण आतापर्यंत कितीतरी पुरावे मिळाले असते, पण काही पुरावेच घावले नाहीत, कारण मी काही केलेलंच नाही. जामकर साहेब, एक साधी गोष्ट लक्षात येते का तुमच्या? तुम्हाला एकही पुरावा सापडलेला नाहीये. कुणीतरी मुद्दाम तुमच्या समोर आणून ठेवल्यात, मला अडकवण्यासाठी, मला ट्रॅप करण्यासाठी. मी खात्रीने सांगू शकतो, कोणीतरी मला ट्रॅप करण्यासाठी हे सगळं करते. लालजीच असणार बघा ह्याच्या सगळ्या पाठीमाग. चुरू 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 चुरू. लॉकअप उघडा, उघडा. लालीची माझी भेट झाली. ट्रू ऑर फॉल्स? ओह, इट्स ट्रू. लालीची माझी भेट झाली. आमच्यामध्ये विस्तृत गप्पा झाल्या. तुमच्या आतल्या बाहेरच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या लालीने मला. हे सांगताना ती असंही म्हणाली की गोपाळ, का सांगू तुला, का सांगू. मग प्रश्न असाही पडला असेल की जामकरला इतकं माहीत असून सुद्धा शांत कसा. पण यावेळी जरा वेगळं आहे. यावेळी जरा फुल प्रूफ करायचंय. फुल प्रूफ. यावेळेस शिलाई सिंगल नाही मारायची, डबल मारे. पडला प्रकाश. याला खरंच लाली भेटलीये की हा मला गंडवतोय? कारण मी जितकं याला ओळखतो, याला खरंच लाली भेटली असती तर हा इतका शांत नसता बसला. पण जर याच्या बोलण्यात 1% जरी तथ्य असेल तर हा काहीतरी मोठा गेम करेल.